मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठमध्ये शिपाई पदांसाठी भरती चालू आहे। शिक्षण फक्त 7वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। फॉर्म भरणे 17 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 4 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार तुम्हाला यामध्ये 16,200 ते 52,400 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे। आणि मुंबई उच्च न्यायालय भरतीमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ड्युटी जे विद्यार्थी मित्रांनो नागपूरमध्ये करावं लागणार आहे, कारण की नोकरीचं जे ठिकाण आहे हे नागपूर आहे। आणि मुंबई उच्च न्यायालय भरतीचे जे फॉर्म भरणे हे चालूच आहे। फक्त शिक्षण 7वी पास यामध्ये लागते आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस या भरतीमध्ये मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो तर पेपर 30 मार्काचा असते आणि 30 पैकी जर आपले या ठिकाणी 15 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास असतो आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा नाही। कोणती कॅटेगरी असो, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एससीबीसी, ठीक आहे। तर या भरतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या भरतीमध्ये आपल्याला कागदपत्र कोणकोणते लागणार आहे तर फॉर्म भरण्यापासून सिलेक्शन प्रोसेस पर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात हे शिपाई पदांसाठी भरती चालू आणि जागा 45 यामध्ये आहे, ठीक आहे। तर फॉर्म भरणे चालूच आहे। 4 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर शिक्षण 7वी पास लागते आणि यामध्ये फीचा जर विचार केला, तुम्ही कोणत्या कॅटेगरी असाल, जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एससीबीसी कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी। सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं या भरतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठमध्ये तर तुमची जे सर्वात अगोदर काय असणार आहे, यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर 30 मार्काची जी लेखी परीक्षा ते असणार आहे, 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची अशी सुद्धा कमेंट असते की सर परीक्षेला कोणते प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर बस जनरल नॉलेज झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे थोडेफार प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाणार आहे। सोपा पेपर आहे, एकदम हार्ड नसते, कारण की 7वीचा लेवल आहे। 7वीचा लेवल म्हटल्यावर म्हणजे पेपर सोपाच असणार आहे, ठीक आहे। तर 7वीच्या बेसवर जे हे भरती आहे तर पेपर सोपाच असते आणि 30 मार्काचा पेपर असते। 30 पैकी आपल्याला 15 प्रश्न बरोबर आले, कोणती कॅटेगरी असो, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटी विजो ओपन एसबीसी एससीबीसी, तर आपण पेपर पास असतो। आणि आपल्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये काय असते, शारीरिक क्षमता विशेष अर्थ चाचणी असते, ते 10 गुणांसाठी असते। आणि तिसरं जे यामध्ये तर तिसरं यामध्ये तोंडी मुलाखत यामध्ये आहे। तर बऱ्याच वेळा काय होते, काय मुलं पेपरही काढून घेते, ग्राउंडही काढून घेते, ठीक आहे। तर त्याचबरोबर जे आहे भरपूर मुलं तोंडी परीक्षेमध्ये अडकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर तोंडी परीक्षा यामध्ये थोडंसं जे विद्यार्थी मित्रांनो हार्ड म्हणता येणार आहे या ठिकाणी, ठीक आहे। कारण की बरेच मुलं तोंडी परीक्षामध्ये रिजेक्ट या ठिकाणी होते। तुम्ही जर चांगल्या पद्धतीने केलं तर नक्कीच तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे सिलेक्शन, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला तोंडी परीक्षेला कागदपत्र कोणकोणते लागते तर ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, जन्मतारखेचा आपल्याला दाखला पाहिजे, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट सोबत न्यावं लागते मुलाखतीच्या वेळेस। त्याचबरोबर शैक्षणिक पात्रते गुणपत्रक न्यावं लागते, 7वीची मार्कशीट न्यावं लागते, 10वीची न्यावं लागते, 12वीची मार्कशीट न्यावं लागते। ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनचे सुद्धा नेऊ शकता तुम्ही, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला टीसी सुद्धा सोबत न्यायचे। त्याचबरोबर जे जाहिरात प्रसिद्ध नंतर तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींना दिलेले चारित्र्य संपन्न विषयी प्रमाणपत्र प्रतिष्ठित व्यक्तीचा, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सोबत न्यायचं आहे, ठीक आहे। त्याचबरोबर यामध्ये तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेले जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी, ठीक आहे। त्याचबरोबर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाइल तुम्हाला सोबत न्यायचे आहे। तर एवढे कागदपत्र आपल्याला त्या ठिकाणी न्यावं लागते, ठीक आहे। तर मी तुम्हाला संपूर्ण जाहिरात दाखवून देतो, या भरतीची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई या भरतीची ही संपूर्ण जाहिरात आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी। आणि या भरतीमध्ये जे आपण या ठिकाणी अटी आणि शर्ती तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर यामध्ये फॉर्म जर तुम्हाला भरायचा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मोबाईलमधूनही फॉर्म भरू शकता किंवा सायबर कॅफेमधून सुद्धा फॉर्म भरू शकता। तर तुम्हाला या वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे, https://bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवरून तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे। 4 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। त्यानंतर खाली तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमचं जे सिलेक्शन आहे तर हे सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे। तर तुमचं सिलेक्शन जे आहे हे यामध्ये लेखी परीक्षा यामध्ये असणार आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी 30 मार्काची ही लेखी परीक्षा असणार आहे आणि पासिंग यामध्ये तुम्ही बघू शकता 30 पैकी 15 प्रश्न आपले बरोबर असले तर यामध्ये पासिंग आपण असणार आहे। तर पहा, 30 गुण उत्तीर्ण गुण किमान 15 लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे प्रश्न असतील। त्यानंतर परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील एकूण 30 प्रश्न ठेवण्यात येणार
असून प्रत्येक प्रश्नास 1 गुण असेल. प्रश्नपत्रिकेचे प्रश्न मराठी भाषेत असतील आणि तुमचं यामध्ये काय असणार आहे, शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी असणार आहे 10 मार्कासाठी. तोंडी मुलाखत तुमची असणार आहे 10 मार्कासाठी. अशा प्रकारे निवड प्रक्रियेचे एकूण गुण हे 50 असणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला यामध्ये जर तोंडी परीक्षेला जर आपण पाहिलं, तोंडी मुलाखतसाठी तुम्हाला काय असणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी आणावं लागणार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांना खालील कागदपत्राच्या स्वप्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात. तर यामध्ये जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी, त्याचबरोबर SSCचे बोर्ड प्रमाणपत्र यापैकी असेल तर तुम्ही आणू शकता. ठीक आहे. त्यानंतर दुसरं यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक तुम्हाला न्यायचे, मार्कशीट तुम्हाला न्यायच्या सोबत. त्या ठिकाणी 7वीची मार्कशीट असेल तर 7वीची मार्कशीट न्यायची आहे, 10वीची मार्कशीट असेल 10वीची मार्कशीट न्या, 12वीची मार्कशीट न्या, ग्रॅज्युएशनचे जरी मार्कशीट असेल तरी नेलेत तरी तुम्ही या ठिकाणी चालते. ठीक आहे. त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र, 7वीची मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट सुद्धा तुम्ही सोबत न्या. मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट सोबत नेत आहे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेल्या 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र. त्याचबरोबर 5वे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर यामध्ये तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला तुम्हाला न्यावा लागणार आहे मागासवर्गीयांसाठी. ठीक आहे. आणि महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी न्यावं लागणार आहे. डोमिसाइल तुम्हाला या ठिकाणी न्यावं लागणार आहे. ठीक आहे. आणि डोमिसाइल तुम्हाला या ठिकाणी न्यावं लागणार आहे. बस एवढे डॉक्युमेंट न्यायचे आणि बाकी तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. हे जर असेल तुमच्याजवळ याच्यापैकी जर असाल तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी नेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे संपूर्ण जाहिरात आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय सूचना या ठिकाणी आहे. परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे याबाबत सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. निवड प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्ती झाल्यास तिला पदावरून काढून टाकण्यात येईल. त्यानंतर सदरहू जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या पदसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. कोणत्याही कारणास्तव पदे कमी जास्त झाल्यास निवड केलेल्या उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क प्रस्थापित करता येणार नाही अथवा कोणत्याही वैध कारणामुळे भरती प्रक्रिया रद्द झाल्यास याबाबत अर्जदाराला कोणताही दावा सांगता येणार नाही. सदरहू पदे जशी जशी रिक्त होतील त्यानुसार नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. अर्जदार जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजून त्याला लेखी परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. मुलाखती नियुक्तीपूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात येईल आणि त्यावेळी उमेदवार अपात्र आढळल्यास तिचे नाव निवड प्रक्रियेतून वगळण्यात येईल. त्यानंतर केवळ अर्ज दाखल केला यावरून चाळणी, लेखी परीक्षा किंवा नेमणुकीसाठी पात्र ठरणार नाही. तसेच उमेदवाराची उच्च शैक्षणिक पात्रता हा सदर निवडीसाठी मुख्य आधार मानला जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी त्यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणीसाठी आणाव्यात. तसेच या कार्यालयास मान्य होईल असे स्वतःचे फोटो प्रमाणपत्र जसे मतदार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना यापैकी एखादा पुरावा आणावा. पात्र उमेदवारांना नेमलेल्या तारखांना लेखी परीक्षांसाठी शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी व तोंडी मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचे आहे. कार्यालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते. असा बदल वेळोवेळी उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही बदलाबाबतची सूचना उशिरा मिळाल्यामुळे नियोजन तारखेस व वेळेस लेखी परीक्षा, शारीरिक क्षमता विशेष अर्हता चाचणी किंवा मुलाखतीस उमेदवार अनुपस्थित राहिल्यास मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर प्रशासनाकडून याबाबत कोणतेही तक्रार, दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकले जाणार नाही. त्याचबरोबर अपूर्ण चुकीची माहिती असलेल्या अर्ज नाकारला जाईल. उमेदवाराने दिलेले कोणतेही तपशील खोटा किंवा चुकीचा असल्याबाबत आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून भाग घेण्याची परवानगी दिली जाणार नाही. या नियुक्ती झाल्यास त्याला काढून टाकण्यात येईल. कोणत्याही वस्तुस्थिती दडपल्यास अर्ज नाकारले जाईल.
त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता हे संपूर्ण जाहिरातीवर तुम्ही हे वाचू शकता. तर खूप इम्पॉर्टंट यामध्ये आहे. ठीक आहे. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालय या भरतीची. ठीक आहे. तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर सर्वात अगोदर तुम्ही जाहिरात वाचून घ्या पूर्णपणे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरून टाका. ठीक आहे.